ऐन होळीच्या दिवशी 9 धारदार तलवारी जप्त करण्यात आल्या। जालना पोलिसांनी ही महत्त्वाची कारवाई केली आहे, तर एक जण ताब्यातही आहे। ऐन होळीच्या दिवशी जालन्यातील नॅशनल नगर भागातील 9 धारदार तलवारी जप्त करण्यात आलेल्या आहेत। त्याचबरोबर खालिद बिन मोहम्मद बासर असं ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपीचं नाव आहे। चंदनजीरा पोलिसांनी ही कारवाई केली आहे। होळी आणि धुलीवंदन सणानिमित्त शहरात शांतता कायम राखण्यासाठी पेट्रोलिंग करत असताना चंदनजीरा पोलिसांना गुप्त माहिती मिळाल्यावरून ही कारवाई करण्यात आलेली आहे। तर एक इसम हा शाईन मोटरसायकल क्रमांक MH21BC6 वर धारधार तलवारी घेऊन नॅशनल नगर रोडने डांगे नगर भागात जाणार असल्याची खात्रीशीर माहिती पोलिसांना मिळाली। पोलिसांनी सापळा रचला आणि त्यानंतर याला अटक करण्यात आली आहे। आणि या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी गणेश जाधव। गणेश, ऐन होळीच्या दिवशी 9 धारदार तलवारी जप्त करण्यात आलेल्या आहेत, त्याचबरोबर एकाला ताब्यात सुद्धा घेण्यात आलेला आहे। या संदर्भात अधिकची माहिती। प्रज्ञा ऐन होळीच्या दिवशी जे आहे ते जालन्यामध्ये नॅशनल नगर भागातून 9 धारदार तलवारी जे आहेत जप्त करण्यात आलेले आहेत। ही जी कारवाई ती चंदनजीरा पोलिसांनी केलेली आहे आणि खालिद बिन मोहम्मद बासर 45 वर्ष असं ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे। होळी आणि धुलीवंदन सणानिमित्त शहरात शांततेचे कायम राखण्यासाठी पेट्रोलिंग करत असताना चंदनजीरा पोलिसांना गुप्त माहिती मिळाली आणि त्यावरून ही कारवाई केलेली आहे। तो इसम जे आहे शाईन मोटरसायकल क्रमांक MH21BC6178 वर धारदार तलवार घेऊन नॅशनल नगर रोडने डांगे नगर भागात जाणार असल्याची खात्रीशीर माहिती पोलिसांनी मिळाली आणि पोलिसांनी हा सापळा रचून कारवाई केली। प्रज्ञा जी 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 गणेश, यापुढची कारवाई कशा प्रकारे असेल? पेट्रोलिंग सुरू आहे पोलिसांचं, त्याचबरोबर सणासुदीच्या वेळेला कोणताही सणाला गालबोट लागू नये यासाठी पोलीस सज्ज आहेत, तर या संदर्भात अधिकची माहिती। निश्चितच प्रज्ञा, जर पाहिलं तर आज होळीचा सण आहे आणि आज धुलीवंदन देखील आहे, त्यामुळे पोलिसांकडून जी आहे सतर्कता बाळगली जात आहे की कुठेतरी होळीचा सण हा जो आहे तो चांगल्या पद्धतीने साजरा व्हावा आणि कुठे या सणाला गालबोट लागू नये म्हणून सध्या शहरामध्ये जे आहे जिल्हा पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल यांच्या पथकाखाली जी आहे टीम तैनात आहे। प्रज्ञा, ठीक ठीक, धन्यवाद गणेश तुम्ही दिलेल्या माहितीसाठी।